कविताताईंचा स्वर्गवास होऊन नुकतेच 15 दिवस झाले होते. 10-12 दिवस थांबलेले पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेले. त्यांचा मुलगा अमर अमेरिकेला नोकरी करत होता. त्यांची मुलगी अवनी तिच्या बाबांना म्हणाली, चला ना बाबा, काही दिवसांसाठी माझ्या घरी. पण शरदरावांनी मुलीसोबत तिच्या घरी जाण्यास नकार दिला. सर्व पाहुणे मंडळी गेल्यानंतर घर अगदी रिकामं झालं होतं. पाहुणे असेपर्यंत शरदरावांना काहीही वाटलं नाही. पण जेव्हा सर्व पाहुणे आपापल्या घरी निघून गेले तेव्हा त्यांना खूप एकटेपणा जाणवू लागला. त्यांना त्यांचं घर खूप शांत वाटू लागलं. 40 वर्षाच्या संसारात बायको शिवाय असे एकटं राहण्याचा प्रसंग यापूर्वी कधीच आला नव्हता. त्यांना कविताताईंसोबत घालवलेले दिवस वारंवार आठवू लागले. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण, कधी भांडण केलेला त्यांचा रुसवा चेहरा, तर कधी थट्टा मस्करी करतानाचा हसरा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागला. त्यांनी कितीही आदळआपट केली तरी त्या शांत असायच्या. पण समाजाच्या आणि कुटुंबाच्या दृष्टीने ती एक आदर्श जोडी होती. ते सर्वांसोबत अगदी मिळून मिसळून राहायचे. कविता अशा अर्धवट संसारात आपल्याला सोडून जाईल या गोष्टीचा शरदरावांनी कधी विचार सुद्धा केला नव्हता. ते स्वतःच्या खोलीत ठेवलेल्या कविताताईंच्या फोटो समोर जाऊन बसले आणि मनातल्या मनात त्यांच्याशी गप्पा मारू लागले. कविता, तुझ्याशिवाय जगायचं ही कल्पना करवतच नाही ग. कसं जगू मी तुझ्याशिवाय? तुझ्याशिवाय मी आता माझे आयुष्य कसे घालू? शरदरावांना त्यांचा हुंदका अनावर झाला आणि डोळ्यातून टपाटप अश्रू वाहू लागले. कविताताईंचे जेव्हा लग्न झाले तेव्हा त्या 20 वर्षाच्या होत्या. लग्नानंतर त्यांना एका प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नोकरी लागली. त्यांनी घराच्या संसारासोबत नोकरी सुद्धा अगदी उत्तमरित्या सांभाळली. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना म्हणजे अवनी आणि अमरला सुद्धा अगदी व्यवस्थित शिक्षण आणि संस्कार दिले. त्यांची दोन्ही मुलं सुद्धा चांगल्या पदावर नोकरी करू लागली. तसंच दोन्ही मुलांचे लग्नही झाले. आत्ताच कविताताई कुठे सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांनी ठरवलं होतं की सेवानिवृत्त झाल्यानंतर दोघे नवरा बायको अगदी मस्तपैकी भारतासोबत युरोप टूरही करतील. त्यासाठी त्यांनी मोठी स्वप्नही पाहिली होती. त्यांना विमानातून प्रवास करण्याची खूप इच्छा होती. पण काही महिन्यापूर्वी त्यांना कळालं की त्यांचे हृदय पूर्णपणे निकामी झालं आहे आणि सर्व काही व्यवस्थित असताना सुद्धा त्या अचानक या जगातून निघून गेल्या. त्या अशा प्रकारे निघून जातील या गोष्टीची कोणाला कल्पना सुद्धा नव्हती, कारण त्यांना इलाजासाठी वेळच मिळाला नव्हता. शरदराव स्वतःचे डोळे पुसत पुसत कपडे बदलण्यासाठी कपाट उघडू लागले. त्यांना हवा तो शर्ट मिळत नव्हता, म्हणून त्यांनी कपाटाच्या वरच्या कप्प्यात हात घातला. तितक्यात त्यांना तिथे काहीतरी असल्याचं जाणवलं. त्यांनी त्यांच्या थरथरत्या हातात तो कप्पा चाचपडू लागले. तितक्यात त्यांना तिथे एक डायरी सापडली. त्या डायरीमध्ये नक्की काय असेल या गोष्टीचं त्यांना कुतूहल वाटू लागलं, कारण यापूर्वी त्यांनी ती डायरी कधीच पाहिली नव्हती. या उलट ते आधी जास्त कपाट उघडत नव्हते, कारण कविताताई त्यांना हव्या त्या गोष्टी सर्व हातामध्ये नेऊन देत. त्या असेपर्यंत त्यांनी शरदरावांना कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. त्यांनी ती डायरी उघडली आणि वाचण्यास सुरुवात केली. खरं तर ती डायरी कविताताईंची होती. त्या डायरीमध्ये असं लिहिलं होतं की माझं लग्न होऊन नुकताच महिना झाला आहे. माझ्या घरचं वातावरण खूप विचित्र आहे. सासू सासरे सतत भांडत असतात आणि भावाभावांमध्ये विशेषतः पटत नाही. माझा नवरा स्वभावाने खूप चांगला आहे, पण तो म्हणेल ती पूर्व दिशा असा म्हणणारा. मी 1-2 वेळा माझं मत त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, पण तो माझं काहीही ऐकण्यातला नाही हे मला लवकरच कळालं. त्यामुळे नवरा जसा म्हणेल तसं जगण्याचं मी ठरवलं. त्या डायरीमध्ये कविताताईंनी दिवसाची घडलेली प्रत्येक घटना लिहिलेली होती, कारण त्यांना दैनंदिनी लिहायची सवय होती. त्या त्यांच्या मनातल्या गोष्टी कोणालाही बोलून दाखवत नसत, फक्त त्या त्यांच्या रोजनिशीमध्ये लिहून स्वतःच्या भावना व्यक्त करत. त्या डायरीच्या पानावर बरंच काही लिहिलेलं होतं. त्यांनी अनेक पानं उलटवले. त्यातील एका पानावर असं लिहिलं होतं की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. मी माझ्या नवऱ्याला म्हटलं की आपण कुठेतरी बाहेर जाऊ, त्यानंतर आवडत्या नटाचा पिक्चर पाहू व त्यानंतर जेवण करून घरी येऊ. पण त्यांनी मात्र मला सरळ सरळ असं उत्तर दिलं की अशा गोष्टी करायला मला आवडत नाही. तुला जर जायचं असेल तर चल, मी तुला हॉटेलमध्ये सोडतो. तुला जे खायचं आहे ते खा. अरे पण असं बोलण्याची काही पद्धत झाली का? मला एकटीला खाण्याची हौस होती का? माझ्या मैत्रिणी मला सांगायच्या की आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो. नवऱ्याने वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स दिले. या गोष्टीचा मला खूप हेवा वाटायचा, पण माझ्या बाबतीत काही वेगळंच घडत होतं.
मनात असताना सुद्धा माझा नवरा माझा ऐकणार नाही हे निश्चित होतं. शरदराव त्यांना म्हणायचे की नवऱ्याने गिफ्ट दिलं, फिरवलं, हॉटेलमध्ये जेवू खाऊ घातलं म्हणजे बायकोवर खूप खूप प्रेम असतं असं नाही. नवरा बायकोचं प्रेम जगाला दाखवण्याची काय गरज आहे? नवऱ्याचं असं म्हणणं ऐकल्यानंतर मी त्यांना बाहेर चला असं म्हणणं सोडून दिलं. पुढच्या काही पानावर असं लिहिलं होतं की माझा मुलगा 5 वर्षाचा आहे. त्यावेळेस कविताताईंची आई त्यांच्या घरी आली होती. अशाच एका दिवशी आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. मुलाने खाताना इकडे तिकडे थोडंसं जेवण सांडवलं. त्यावेळेसच माझा नवरा म्हणजे शरदराव बाहेरून नुकतेच घरी आले. घरात पडलेला पसारा पाहून त्यांचं डोकं फिरलं आणि त्यांची बडबड सुरू झाली. मी त्यांना समजावत म्हटलं की थोडा वेळ थांबा, मी सर्व साफसफाई करून घेते. पण त्यावेळेस त्यांचा काय इगो दुखवला कुणास ठाऊक, ते माझ्या अंगावर धावून आले आणि त्यांनी माझ्यावर हात उचलला. आमची अशी घडलेली घटना पाहून माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आले. मलाही खूप अपमानित वाटलं. त्यावेळेस मलाही खूप राग आला. जणू असं वाटत होतं की सर्व काही सोडून माहेरी निघून जावं. पण एवढी हिंमत माझ्यात नव्हती. पण काही वेळानंतर त्यांचा राग उतरला आणि ते परत व्यवस्थित वागू लागले. आपण काही चुकीचं वागलो आहे, त्यामुळे आपल्या बायकोचं मन दुखावलं जात आहे हे त्यांना कळतच नव्हतं. पण या सर्व गोष्टी मी इतक्या सहजरित्या कसं काय विसरू शकते? सर्व दुःख मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवून द्यायची आणि परत ठेच लागली तर तो मनाचा कप्पा उघडून वारंवार त्याच्याकडे बघत राहायची. अशा वेळेस खूप त्रास व्हायचा. खूप नको नको ते विचार मनात यायचे. पण स्वतःच्या संसाराचा विचार करून परत त्या सर्व गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करायचे. आज मी पडदा शिवण्यासाठी एक कापड आणलं होतं. त्यावेळेस मला हे खूप ओरडले, कारण कोणतीही गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणेच व्हावी असं त्यांना वाटायचं. खरं तर मला माझं घर सजवायला खूप आवडायचं. मला माझ्या घरातील वस्तू काही दिवसांनंतर वारंवार बदलायला आवडायच्या. तसंच अनेक कलाकृती सुद्धा करायला आवडायची. जर काही विकत घेऊ असा विचार केला तर त्यांची नेहमीप्रमाणे बडबड सुरू व्हायची आणि म्हणायचे की तुला तर अक्कल नावाची काही गोष्टच नाही. जर मी काही गोष्टी विकत आणल्या तर त्यातून काही ना काही चुका काढायचे आणि म्हणायचे की तुझी आवड चांगली नाही, तुला व्यवहार करायला जमत नाही, लोक तुला नेहमी फसवत असतात. त्यांच्या अशा गोष्टी ऐकून मला असं वाटायचं की मी उगाच ही गोष्ट विकत आणली. त्यानंतर मी त्यांना कधीच पैसे मागितले नाहीत आणि कोणतीही गोष्ट स्वतःहून विकत आणली नाही. शरदराव पानावर पान उलटत राहिले. प्रत्येक पानावर त्यांच्या काही ना काही तक्रारीच लिहिलेल्या होत्या. डायरीतील पान वाचून शरदरावांना खूप आश्चर्य वाटले, कारण त्यांना कविताताई दुःखी असलेले कधीच जाणवलं नव्हतं. कविताताईंच्या मनात इतकी कटुता असूनही त्या नेहमीच चांगलं वागत होत्या. त्यानंतर त्यांनी आणखी एक पान उलटवले. बहुतेक ते शेवटचे पान होते. त्यामध्ये असे लिहिले होते की आज माझा खूप हात दुखतोय, पण यांना सांगून काय उपयोग? दवाखान्यात चल म्हटलं तर त्यांची लगेच बडबड सुरू होईल. त्यापेक्षा नकोच, मी एकटी दवाखान्यात जाऊन येते. तसंही यांना परगावी जायचं आहे. काल मैत्रिणीसोबत दवाखान्यात जाऊन आली. डॉक्टरांनी सर्व चाचण्या केल्या. ECG मध्ये प्रॉब्लेम निघाला. त्यानंतर त्यांनी एन्जिओग्राफी करायला सांगितली. त्यांना फोन लावला. सुरुवातीला तर त्यांनी फोन उचललाच नाही. त्यानंतर जेव्हा फोन उचलला तेव्हा म्हणू लागले, ज्या काही तपासण्या आहेत त्या करून घे. मैत्रिणीची मदत घेऊन मी लगेचच एन्जिओग्राफी करून घेतली. त्यात डॉक्टरांनी 95% ब्लॉकेज असल्याचे सांगितले आणि लगेचच ओपन हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला. ही गोष्ट घरी येऊन नवऱ्याला प्रत्यक्षात सांगावी असा विचार करून मी घरी आले. तोपर्यंत ते घरी आले होते. हॉस्पिटलवरून येताना मी औषध आणायला विसरले, म्हणून मी त्यांना म्हटलं की माझी थोडी औषधं आणून देता का? त्यावर ते तावातावाने म्हणाले, आणायची ना स्वतः, आता मी परत कपडे बदलू का? असं म्हणत ते चिडचिड करू लागले. त्यावर मी त्यांना म्हणाली, असू द्या, बडबड करू नका, काय झालं? डॉक्टरांनी काय सांगितलं असं त्यांनी विचारलं. पण मी त्यांना म्हणाली, काही नाही, सगळं ठीक आहे. ते खूप चिडले होते म्हणून मी त्यांना काहीही सांगितलं नाही. साधी औषधं आणायला सांगितली तर किती त्रास होतो, मग जर ऑपरेशन बद्दल सांगितलं तर किती त्रास करून घेतील. तसंही आपण जगून आता काय करायचं आहे? मुलगा त्याच्या आयुष्यात सेटल झाला आहे आणि मुलीचं लग्न झाल्यामुळे ती तिच्या संसारात सुखी आहे. आमच्या तर रोजच्या लहान सहान गोष्टीवरून वारंवार भांडणं होत असतात. आता मी खूप थकली आहे. हार्ट प्रॉब्लेम असला की मरताना त्रास होणार नाही आणि वर जाताना अगदी शांतपणे जाता येईल. तसंच माझ्यामुळे कोणाला त्रासही होणार नाही. जाऊ दे, आता घेतच नाही औषध आणि तसंच दवाखान्यात सुद्धा जाणार नाही, असं लिहिलेलं हे डायरीचं शेवटचं पान होतं. शरदरावांनी ती डायरी बंद केली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
कविताताईंना हार्ट अटॅक आला नसून जणू त्यांची अप्रत्यक्षरित्या आत्महत्या झाली होती आणि त्याला कारणीभूत मीच आहे. ते कविताताईंना म्हणू लागले की माझं वागणं तुला पटत नव्हतं तर तेव्हाच तू का विरोध केला नाहीस? तुझ्या मनात एवढा असंतोष होता हे मला कधीच कळालं नाही. मला असं वाटायचं की आपण एकरूप आहोत, पण खरं तर असं नव्हतं. तुझं शरीर फक्त माझ्यासोबत होतं, पण तुझं मन ते तर कधी माझं झालंच नाही. का वागली तू अशी? कोणत्या गुन्ह्याची शिक्षा दिलीस तू मला? कविता, मी तुला समजूच शकलो नाही आणि तू सुद्धा मला कधी समजून घेतलं नाहीस. तू आणि मी वेगळे आहोत असं मी कधीच विचार केला नव्हता. मला नेहमीच असं वाटायचं की मी माझा निर्णय तुला सांगायचो आणि तो निर्णय तुला पटायचा. पण खरं तर तो निर्णय मी तुझ्यावर लादत राहिलो. या गोष्टीचा जाणीव मला कधीच झाली नाही. तुझं मन मला कधी वाचताच आलं नाही. पण कविता, अगं एकदा बोलायचं होतं ग, व्यक्त व्हायचं होतं. भांडलो असतो कदाचित, पण कदाचित मला तुझं म्हणणं पटलंही असतं. जरी नसतं तर निदान मला अपराधीपणाची भावना घेऊन पुढचं आयुष्य जगावं लागलं नसतं. तुझी काहीतरी स्वप्न असतील या गोष्टीची जाणीव मला कधीच झाली नाही. तुझं दुःख जर मला वेळेत समजलं असतं तर आज तू माझ्या सोबत राहिली असतीस. कृपा करून मला माफ कर, असं म्हणत त्यांना मनातून खूप वाईट वाटत होतं. पश्चाताप झाला तरी ते काही करू शकत नव्हते, कारण आता त्या गोष्टीला खूप उशीर झाला होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सांगायचं तात्पर्य इतकंच की प्रत्येक पुरुषाने आपल्या बायकोच्या मनातील भावना समजून घेतल्या पाहिजेत. अन्यथा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. तर मित्रांनो, आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमची कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन कथांसोबत. धन्यवाद.